यांचं विमानात अपघाती निधन झालं। त्याचा शोक संपूर्ण महाराष्ट्राला आहे, कारण दादांचं काम बोलत होतं, दादा कामाचं माणूस होतं, हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि आपण सुद्धा बारामतीत गेल्यानंतर पाहत आहोत की खरंच दादांनी बारामतीचा स्वर्ग करून ठेवलेला आहे। अशा दादांना लांडगे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत। आणि लांडगे परिवार हा वहिनींच्या पाठीशी सदैव राहील आणि साध्या पद्धतीने आणि फक्त नैवेद्य नारळ वगैरे करून हा आपला उत्सव दरवर्षी येणारा कानेटमठाचा यात्रा साध्या पद्धतीने साजरी करत आहे। हीच दादांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्व लांडगे परिवारातर्फे। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या दुःखद निधनामुळे आपण चालू वर्षी 2026 ला यात्रा महोत्सव भरवला, परंतु काही कारणास्तव सर्व गावांनी पाळल्यामुळे आपण बी ही यात्रा साधेपणे साजरी करत आहोत। याचा मला लांडगे कंपनीचा सार्थ अभिमान आहे की लांडगे कंपनीने सगळ्यात मोठं धाडस करून ही यात्रा साधेपणे पार पाडली, याचा मला सार्थ अभिमान आहे। सर्व लांडगे परिवारासाठी दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली।